आणि यानंतर एक महत्त्वाची आणि मोठी बातमी आपल्यापर्यंत येते ती बघूया। रमेश केरे पाटील उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीसाठी आता दाखल झाल्याची माहिती मिळतेय। फडणवीसांच्या सागर या बंगल्यावर केरे पाटील दाखल झाल्याचं समजतंय। केरे पाटील यांच्यासह त्यांचं शिष्टमंडळ फडणवीसांच्या भेटीला पोहोचलेलं आहे। मराठा क्रांती ठोक मोर्चाचे रमेश केरे पाटील हे फडणवीस यांच्या भेटीसाठी म्हणून आता दाखल झाल्याचं समजतंय। त्यांच्यासोबत त्यांचं शिष्टमंडळ देखील आहे आणि याच संदर्भातली अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत। सुशांत सावंत आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या। सुशांत, केरे पाटील फडणवीसांच्या भेटीला आपल्या शिष्टमंडळासह आल्याचं समजतंय, काय नेमकी माहिती? अजिंक्य, आपण जर बघितलं असेल तर रमेश केरे पाटील यांनी सकाळी खऱ्या अर्थाने गिरगाव चौपाटीच्या इथे आंदोलन करण्याचा इशारा दिला होता आणि त्यानंतर ते पोहोचले होते आणि ते थेट देवेंद्र फडणवीस यांच्या सागर या निवासस्थानी येणार होते। आणि आता थोड्या वेळापूर्वी ते आणि त्यांचं शिष्टमंडळ जे आहे ते देवेंद्र फडणवीस यांच्या सागर या निवासस्थानी पोहोचलेलं आहे। आपली मागणी जी आहे ते मांडणार आहेत आणि आपण जर बघितलं असेल तर त्यांच्यासोबत काही मराठा कार्यकर्ते देखील होते आणि या ठिकाणी जर आपण बघितलं असेल तर मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त देखील तैनात करण्यात आला। आता केरे पाटील आणि त्यांचं शिष्टमंडळ जे आहे ते गेलेलं आहे। त्यांच्यानंतर काही कार्यकर्ते देखील या ठिकाणी आलेले आहेत आणि राजकीय नेत्यांनी मराठा आरक्षणाबाबत त्यांची भूमिका स्पष्ट करावी असं मत जे आहे ते केरे पाटील यांचं आहे। नुकतंच त्यांनी मातोश्रीवर देखील आंदोलन केलं होतं आणि त्यानंतर आज ते देवेंद्र फडणवीस यांच्या सागर या निवासस्थानी येणार आले आणि आता आपली भूमिका जी आहे ते देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागणार। आपण जर बघितलं असेल तर इथे सागर या बंगल्याबाहेर काही कार्यकर्त्यांना जे आहे ते ताब्यात घेण्यात आलेलं आहे। जे कार्यकर्ते इथे घोषणा देत होते त्यांना इथे ताब्यात घेण्यात आलेलं आहे। पोलीस त्यांना इथे घेऊन जातात। तुमची काय भूमिका आहे? अजिंक्य, आपण जर बघितलं असेल तर काही कार्यकर्त्यांना इथे पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे। मात्र रमेश केरे पाटील आणि शिष्टमंडळ जे आहे ते देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत आता चर्चा करण्यासाठी बंगल्यात गेलेलं आहे। अजिंक्य, बिलकुल सुशांत, आणि काही वेळापूर्वी गिरगाव चौपाटी इथं मरीन ड्राईव्ह इथं देखील त्यांना अडवण्यात आलेलं होतं, ताब्यात घेतलं गेलेलं होतं। नेमक्या नंतरच्या काय घडामोडी घडल्या की आता थेट ते फडणवीसांच्या भेटीसाठी दाखल झालेत? हा घटनाक्रम नेमका कसा घडला? सुशांत, त्याबद्दल काय सांगाल? ते गिरगाव चौपाटी येथे आले होते आणि आंदोलनाला त्यांनी सुरुवात केली होती। मात्र पोलिसांनी त्यांची गाडी, केरे पाटील यांची गाडी रोखली आणि त्यांच्यासोबत काही समर्थकांना म्हणजे त्यांच्या कार्यकर्त्यांना जे आहे ते पोलिसांनी ताब्यात घेतलं आणि पोलीस स्टेशनला घेऊन गेले। त्यानंतर केरे पाटील यांचं एकच म्हणणं होतं की आम्हाला देवेंद्र फडणवीस यांना भेटून आमची बाजू मांडायची आहे, कारण आम्ही प्रत्येक जे पक्षातील नेते आहेत त्यांना आम्ही भेटतोय आणि त्यांची मराठा आरक्षणाबाबत भूमिका काय आहे ते आम्ही जाणून घेतोय। त्यामुळे आता आम्हाला देवेंद्र फडणवीस यांची देखील मराठा आरक्षणाबाबत नेमकी काय भूमिका आहे ती आम्हाला जाणून घ्यायची आहे। ते ज्यावेळी पोलिसांशी त्यांचं बोलणं झालं त्यानंतर आता पोलीस त्यांना केरे पाटील आणि त्यांच्यासोबतच्या 1-2 कार्यकर्त्यांना जे आहेत ते देवेंद्र फडणवीस यांच्या सागर या निवासस्थानी घेऊन आलेले आहेत। आता ते फडणवीस यांच्यासोबत चर्चा करतील, कारण आपण जर पाहिलं असेल तर महाराष्ट्रात मराठा आरक्षणाचा मुद्दा जो आहे तो पेटलेला आहे। एकीकडे मनोज जरांगे पाटील देखील आंदोलन करत होते, दुसरीकडे रमेश केरे पाटील प्रत्येक नेत्याच्या घरी म्हणजे घराच्या बाहेर आंदोलन करतायत। काही दिवसापूर्वी त्यांनी उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री बंगल्याबाहेर ठिय्या आंदोलन केलं होतं आणि त्यानंतर त्यांनी उद्धव ठाकरेंना भेटून निवेदन दिलं होतं। आज त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या घराबाहेर ठिय्या आंदोलनाचा इशारा दिला होता। त्याचसोबत सिल्वर ओक अर्थात शरद पवार यांच्या घराबाहेर ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा दिला होता। मात्र पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले आणि आता केरे पाटील जे आहेत ते देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीला आलेले। आता दोन्ही नेत्यांमध्ये काय चर्चा होते हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। अजिंक्य, ठीक आहे सुशांत, धन्यवाद। सविस्तर माहिती आपण दिलीत त्याबद्दल आणि या संदर्भातले अपडेट्स तुमच्याकडनं घेतच राहू। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।